वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी पप्पीला एकीकडे शिकू द्यायचं आणि दुसरीकडे आपण सगळेजण कामाला लागू PhD चालत राहील 5 वर्ष तर आपण तिच्यासाठी चांगलं स्थळ पाहू आणि देऊ लग्नाचा बार उडून. अरे एक मॅडम आहे आतमध्ये, त्यांचं झालं की मी तुझाच नंबर घेतो. त्यांना सांगा ना प्लीज, थोडं अर्जंट आहे म्हणा प्लीज. अहो मॅडम, तुमच्या ह्यांना इमॅजिन करा ना. पप्पे बरोबर बोलताय ते. इमॅजिन कर ना तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला. कर असं कर. नाही का बरं, तुझ्या हिरोला इमॅजिन करते का? हा, स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, वैभव तत्ववादी, उमेश कामत, PhD. घ्या फोटो काढा. आरती काय ग, तू काही पण बोलती. झालं? अरे नाही, थोडस बाकी. काय कुलकर्णी, अरे किती टाइम अजून? अरे तसं काय आहे, मॅडम आहे, त्यांना अलग अलग कपड्यांमध्ये फोटो काढायचे आहेत ना, म्हणून थोडसा चेंजिंगला वेळ लागतो, बस एवढंच. अरे पण मला एका ड्रेस मध्ये काढायचे आहेत ना, पटकन काढू ना. बरोबर आहे, पण कसं आहे, ते अगोदर आले ना, म्हणून त्यांचं आधी, तुझं नंतर. अरे माझं लेक्चर आहे रे, पोरं वाट बघू राहिली. अरे सेम, त्यांना पण लेक्चरला जायचं, शिक्षक वाट बघू राहिले त्यांचे. चहा घेणार? नको. मग आणखीन काय नवीन? कॉलेज. त्यांना म्हणा पटापटा काढ. पप्पे अशी घे. अगं असं काय, असं आपण काय फॅशन शो करतो का? घे म्हणलं की घ्यायचा, घे. हा. आरते, हा. अशी पोज घेतल्यावर मला कोण हो म्हणणार आहे? आणि हो म्हणलं तर मग अशा पोजला हो म्हणणारे किती डेंजर असतील. नाही नाही, नको असलं नको. याचे साधेच फोटो काढा आणि एकच काढा म्हणावं, पटकन काढा. PhD. झालं, चल. झालं? एक लास्ट फोटो बाकी फक्त, मग तुझाच फोटो काढतो. बस ना. चहा घेणार? हो, चहा घेणार आहे. बर, चहा विचारला ना तू, मध्ये चहा. मागवतो ना. नाही, आत्ता हवाय मला चहा. हो, मागवतो. अर्जंट चहा हवाय मला जरा. मागवतो. हो. मागवतो. 2 क्रीम रोल. सेफ्टी पिन आहे. ते कुठे गेले? सरका.
हो हे बघा मॅडम मला इथं तर कोणीच नाही. कोण आहे बाहेर? तुम्हाला काही कळतं का नाही? बाई माणूस चेंज करत असताना तुम्ही डायरेक्ट आतमध्ये कसे येता? अहो मॅडम सॉरी मी जरा अर्जंट मध्ये होतो म्हणून आलो. एक फोटो काढतो निघतो मॅडम प्लीज. कुलकर्णी नाही नाही असं नाही चालणार. अहो मॅडम तुम्ही आत कुठे ते तरी सांगा ना म्हणजे मी. इथे आहे मी. तुम्ही जा बरं बाहेर आधी बाहेर वा. मॅडम ओके सॉरी निघालो मॅडम चाललो सॉरी. मॅडम तुम्ही अजून इथेच आहात का? तुम्ही वा ना बाहेर पहिले. बाहेर व्हायला दरवाजा तरी दिसला पाहिजे ना मॅडम. तुम्ही ठीक आहात ना पण? तुम्ही जा बाहेर. ओके निघालो मॅडम. मॅडम तुम्ही ठीक आहात का? मला लागलंय थोडस. हो मॅडम हे बघा मी तुमच्यावर टॉर्च मारतो. सॉरी नाही मारत. नाही म्हणजे मारलं तरी चालेल तसा काही प्रॉब्लेम नाही. हे बघा मॅडम मी खाली मारतो आणि तुम्ही या. मी नाही बघत. नक्की ना? हो आई शपथ नाही बघत. या. मॅडम तुम्ही इथेच थांबा आणि सॉरी. चा मॅडमला दे माझ्याकडून सॉरी सांग. हो हात किती अंधार आहे. हा टॉर्च द्या ना. हो या मॅडम या. हळूच बर का हळूच. पप्पे काय करते? कुठे होतीस तू? सेफ्टी पिन. काय सेफ्टी पिन? काय होत आता तुम्ही? बाई माणूस आतमध्ये चेंज करत असताना तुम्ही बाहेरच्या माणसाला आत कसे पाठवता? समीर झोपला नाहीस का? कशाला बोलवलंस? काही नाही हे जरा FD चे आणि पॉलिसीचे कागद लावत होतो फाईलला. तू ये इथं बस. तुझ्या बाबांना पण अशीच सवय होती सगळं व्यवस्थित ठेवायची. हे तर हाताखाली इथे सही कर. चुकू नको. कशाला बोललास रे? बरं थांब याच्यावर प्रॅक्टिस करा आधी दोनदा. बरोबर आहे का? बरोबर आहे. अजून एक कर खाली. तूच करत जा ना मग. एवढी थरथर ती सही नाही जमायची आणि जर करून कोणी पकडली तर अटक होईल ना मला. इथं कर. झालं का आता? चल झोपते मी. अगं कुठे सह्या घेतल्या ते तर विचार. तू करशील ते चांगलंच आहे ना बाबा. ए ऐक थांब जरा सांगतो तुला. तुला म्हणलं होतं ना पप्पीच्या शिक्षणासाठी कर्जाचं प्रकरण करू. त्याचे कागद आहेत. साहेबांकडे दिली फाईल. ते म्हणले आजच सँक्शन करतो. आणि ही FD 7 लाखाची पप्पीच्या लग्नासाठी बाजूला काढले होते. मी ठरवलंय पप्पीच्या लग्नाचा सगळा खर्च आहे ना मीच करणार. आपण वर 1 रुपयाचा बोजा नाही येऊ देत बघ.
आणि लग्न तर असं थाटात करू ना, अख्ख्या नगरने नाही तोंडात बोट घातले तर तिथून पुढे. समीर, हा तू सगळी जबाबदारी घेतोस ना, म्हणून मला काही पण काळजी नाही बघ. बापाची जागा घेतलीच पोरा. आई आता तू रडणार आहे ना, है ना? जाऊन झोप बरं पहिले. छुपाना भी नहीं आता, जताना भी नहीं आता, हमें तुमसे मोहब्बत है, बताना भी नहीं आता. काका झोपला नाही? मी पहाटे 4 शिवाय झोपतो कधी? आपल्याला दिवसापेक्षा रात्र प्यारी बाबू. दिवस बेकार असतो, रात्र सुकून देते, सुकून. करमुन्या, कॉलेज नाही का तुला उद्या? नाही. कसं हे ना, मग झोपला नाही? झोप नाही राहिली काका. म्हटलं चला गच्चीवर चक्रा मारा. मग चक्रा मारायच्या. मेसेज कोणाला करून राहिला तू? मेसेज कुठं? हा, नाही, अलार्म लावित होतो. अलाराम लावित होता. मला सांगून द्या, तू काही पोरीबिरीच्या प्रेमात पडला का नाही? काका काय मस्करी करायला लागले. नाही. नाही मग अफेर बी फेऱ्या खांद? नाही काका. मग ते असतं ना तुमचं आजकाल काय ते नवीन ते क्रश? नाही असं काही नाही. नाही. मग एखादी मास्तरीन आवडत असेल ना? काही बोलतो का रे काका? मग स्टुडंट? तू मार खायला लावणार ना मला एक दिवस. अफेर नाही, प्रेम नाही, क्रश नाही, मग बरोबर आहे. तुझ्या बाबतीत जे काय चाललं नाही या घरात ते बरोबर आहे. काय चाललंय? म्हणजे तुला नाही माहिती का? नाही. अरे बाबा, मॅनेजर माधवराव निकम आपल्या सुपुत्रासाठी वधू शोधून राहिले. काय? मग तुला काय वाटलं? ते फोटो कशासाठी काढले? ती चारी एवढी बिझी आहे, तिने तुला फेशियल कशाला करून दिलं इतकं लगेच? अच्छा. भाऊ, अरेंज मॅरेज करणार आहे ना तू? काय कुणी ड्रीम गर्ल? नाही. मग काय, हे आहे ते बरोबरच आहे. ड्रीम गर्ल, किसी शायर की गजल, ड्रीम गर्ल, किसी झील का कमल, ड्रीम गर्ल, कभी तो मिलेगी, कभी तो नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. जय श्री हरी. घ्या लय उशीर केला साहेब. दुकानात गर्दी होती ना. तुमचे लाडू किती येतं? 1 डझन. हो, 1 डझन नाही, डझनावर 3 ठरले होते. टोटल 15ची डील झाली होती आपली. खरंय साहेब. आता हे 12 तर घ्या, 3चं बघू मग. मग मी काही नसतंय. डील कॅन्सल आपली. जाऊ दे. अहो साहेब, अशी चिडू नका. देतो ना पाठवून. यार, बोलण्याला काय अर्थ आहे राव? अरे आम्ही तुमची एवढी कामं करतो,
अरे तुम्ही एवढे दुकानं थाटले, तुमचा माल येतो जातो, कधी आमच्या डिपार्टमेंटचा माणूस आला का तुमच्या दारात? सांगा ना तुम्ही. नाही आला साहेब, पण रागवू नका साहेब. रागवू नका काय हो? रागवायला सासरे आहेत काय तुम्ही माझे? हा? तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. माणूस आला का वसुलीला तुमच्याकडे कधी? नाही आला, चुकलं साहेब, सांगितलं. थोडा रिलेशनचा विचार करत जाओ तुम्ही. शब्दाला किंमत असती. बरं किती आहेत? डझन आहेत का? बॉक्स ओपन करून दाखवू का साहेब? नाही, बॉक्स राहू द्या. ते वरचे 3 उद्या पाठवून द्या, पण पिशवी द्या इकडे. काढून देतो साहेब. हा, येऊ साहेब. काय रे काय आहे? पाहिलं ना सर तुम्हाला? पाहिलं? काय पाहिलं? ते फोटो काढलेत ना. फोटो काढले? अरे डिलीट कर येड्या, लाडू आहेत ते, डिलीट कर. अहो तुमचे भाचेचे फोटो. कोण भाचा? अहो तुमचे मेवणे नाही का, त्यांचा मुलगा पराग. कोण? मुन्या? हो, त्यांचे फोटो. त्याचे कशाला फोटो काढले रे? अहो तुम्ही जावंय त्या घरचे आणि तुम्हाला माहित नाही होय फुल साईजचे फोटो कशासाठी काढतात. हसायला काय झालं रे? हा? हसायला काय झालं? पैसे किती द्यायचे याचे? नाही दिलेत त्यांनी पैसे. दिले का? हो. बरं झालं. जा तुझा. आणि ऐक, हसत नको जाऊ. हसतो काय सारखं? लग्न करायला काय हे मला सोडून? बघ, घ्या ग, हे घे. पप्पे, जसा चांगला चहा करतेस ना तसं चांगले लाडू वळायला शिक आता. लाडूच्या वळणावर न पोरीचं वळण बघतेत लोक. काही काही नाही. तू काय पण म्हणचं सांगते का गाई? आता मी कशाला खोटं बोलू बाई? आपल्या आप्पाने ना माझ्या पोळ्यांना किती पदर पडतात त्याच्यावर पसंत केली ती मला तुझ्या पप्पांसाठी. काय सांगतो सासूबाई? पूर्वे बघ. गप ग. ए आई, आता तू काय नाही राहिला ग. काय कोणता पण असू दे पोरी, रीत भात नाही बदलत. वहिनी. हा. अहो वहिनी. काकू तू चहा घेणार आहे का? हा दे दे, थोडा दे. अगं हा उष्टा झाला ना, मी दुसरा टाकते. टाकायचंय का? मग राहू दे राहू दे. हा काकू हा घ्या ना. मी नाही अगं, राहू दे ग. माझा घे की, मला नाही घ्यायचा. अहो खरंच राहू दे. अगं तुम्ही दोघी घ्या, मी लगेच टाकते. काय नाही, राहू दे ना. अगं, राहू दे ना ग. अरे ऐका ना, हिच आले तर पप्पीसाठी पोरांचे फोटो. आणि काय चाललंय तुमचं? आपण गणगोतात फोटो पाठवले होते ना पप्पीचे. 2 दिवसात पोरांचे फोटो यायला सुरुवात झाली. अगो बाई, इतक्या पटकन? हा. अहो चांगल्या पोरी सापडतच नाहीत बघा बाहेर. कंदील घेऊन बाहेर पडलं ना तरी चांगल्या पोरी सापडायच्या नाहीत. हा बुवा, हा अमरावतीचा आहे, नायब तहसीलदार. बागायती शेती आहे आणि एकुलता एक आहे. म्हणजे सासू सासरे नणंद भाऊजया काही कटकटच नाही. राजा राणीचा संसार करेल आपली पप्पी. आणि हा, ते उगाच खटल्याच्या घरात देऊन आहे ना, डोक्याला ताप कशाला करून घ्यायचं ना. नाही तसं नाही. हा पप्पीला नाही वाटत तसं. ती करेल ना सगळ्यांचं. आणि आपलं नाही का खटल्याचं घर? हाय का कोणाच डोक्याला तापीत? होय ना, खूप आपण ऐशोरामातच राहतोय. वहिनी मला एक सांगा, लग्न करून या खटल्याच्या घरात आल्यापासून त्या चुलीला जे काय चिकटलाय ते चिकटलाच आहे. पोरीचा विचार करा जरा. हा, राहू दे की तिला बिन खटल्याच्या घरात. मी तर म्हणते आपण आहे ना, मायबाप नसलेल्या एकट्या पोरालाच आपण पसंत करूया. असं कसं म्हणता? असं कसं म्हणजे काय? चांगली ऐशोरामात राहील आणि सुखी राहील बघा आपली पप्पी. मग आपण कळवून टाकायचं का त्या अमरावतीच्या स्थळाला बैठकीचं? काय बघा, खुश झाली पोरगी. खुश झालीच नाही ग, खरं सांग. खुश झाली काय ना? खुश होती का? अहो आपण विचारावं लागेल ना. त्यात काय आपण नाही विचारायचंय, नुसतं बैठक तर ठरवायची आहे. नाही नाही, आपच ठरवतील. ठीक आहे, आपण ना ठरवू दे. मग आता आप्पा लीलाधर भाऊजींना बोलवून घेतील, मग त्यांची बैठक होईल. त्या बैठकीत ठरेल बैठक करायची का करायची नाही बैठक. तोपर्यंत हातचा पोरगा निघून जाईल. करा मग बैठक. बरोबर आहे, मी आणलेलं स्थळ आहे ना, तुम्हाला आवडणार कसं? चालतंय. काय तुझ्या घरचे तू सेटेल पोरगी पाहू राहिले लग्नाला? मग का सांगू राहिलो मी? अवघड आहे भावड्या तुझं. अरे मग ती अनुष्का, तिचं काय करायचं? ती आवडती ना तुला? म्हणजे तुझं दिल आलं एकीवर आणि संसार करणार दुसरी बरोबर. अय मुन्ने, लय लेट नाही झाला? डायरेक्ट घरी जाऊन सांगायचं अनुष्काचं आणि सांगायचं मला हिच्याशीच लग्न करायचंय म्हणून.
ऐ लव गुरु गप बसतो का? म्हणे घरच्यांना सांगायचं. काय सांगायचं? काय सांगायचं म्हणजे अनुष्का आवडते बस. अनुष्का आवडती? मग घरचे विचारणार अनुष्काला मुन्ने आवडतो का? अनुष्काचं मुन्नेवर प्रेम आहे का? मग काय सांगायचं? ते पण आहेच आहे म्हणा नाही का. घरचे शेण घालतीन तोंडात हे ऐकून म्हणे घरी सांगायचं डायरेक्ट. काही कळतं का तुला? हे पण खरंच आहे तुझं. आता काय करायचं? मी नाही कुठल्याच दुसऱ्या पोरी बरोबर लग्न करणार. नाही करणार ना? मग एक काम करायचं, आत्ताच्या आत्ता जायचं आणि त्या अनुष्काला प्रपोज हान. नाही तर तू जायचं वरात घेऊन तिच्या दारात आणि ती म्हणायची मी नाही येत घरात. अय मुन्न्या लय विचार नको करू. मी तर म्हणतो लाव त्या अनुष्काला डायरेक्ट फोन. अरे पण ते असं डायरेक्ट फोनवर बोलणं बरं नाही ना. आज भेटतो आम्ही आणि आज भेटलो ना की आज विचारूनच पाहतो. विचारून टाक. हा. काय विचारून टाक? मुन्ने आता लय गुळगुळ घालू नको, नाही तर तुझ्या आधी मीच प्रपोज करीन तिला. वहिनीला काय सांगणार? ह्याच्यासाठी तू राहू दे. अय मुन्ने मी प्रपोज करीन. मी करू शकतो कारण माझं लग्न अजून व्हायचंय. डायरेक्ट विचार ना. हा काय खाणार आहे का ती तुला? हे बघ भावड्या, तू फक्त तिच्याकडून ग्रीन सिग्नल घे. तुझ्या लग्नाची बोलणी करायला आम्ही दोघं स्वतः येतो तुझ्या घरी. मग नाही नाही एवढी वेळ नाही यायची. आज आम्ही दुपारी 2ला भेटतो आणि आज भेटलो ना की आज सरळ सांगून टाकतो. हा